श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 6 ऑक्टोबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत कोजागिरी पौर्णिमा। या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:26 होणार आहेत आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहेत। म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही आपल्याला 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी उद्या साजरी करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करणार आहेत किंवा जे काही उपाय करणार आहेत, सत्यनारायण पूजा, ही सर्व काही उद्या आपल्याला 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी करायचं आहे। कारण 6 ऑक्टोबरला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहेत, म्हणून सर्व सेवा ह्या आपल्याला 6 ऑक्टोबरलाच करायच्या आहेत। कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते, कारण याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता। समुद्र मंथनातून माता लक्ष्मी बाहेर आली होती आणि म्हणून लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाते। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व प्रभाव हा वेगवेगळा असतो। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि चंद्रप्रकाशातून अमृताचा वर्षाव होतो असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी रात्री 12 वाजता चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवलं जातं आणि त्या दुधाचं ग्रहण केलं जातं, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात। तसेच या दिवशी माता लक्ष्मी रात्री 12 वाजता पृथ्वीवरती भ्रमण करत असते। जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण रात्री 12 वाजेपर्यंत जागून लक्ष्मीची सेवा करत असतात। ज्या घरामध्ये या दिवशी रात्री लक्ष्मीची सेवा केली जात नाही किंवा घरामध्ये अंधार असतो, तिथे माता लक्ष्मीची बहीण अक्काबाई, जिला अलक्ष्मी म्हटलं जातं, तर ती त्या घरामध्ये वास करत असते आणि म्हणून त्या घरामध्ये दरिद्रता येऊ लागते आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीची सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते। कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या सोमवार कोजागिरी पौर्णिमेला तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू। घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे। आणि जर तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 7 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरीही चालणार आहे, कारण उदय तिथीनुसार या दिवशी सुद्धा ही पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। ज्या घरात उद्या कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय केला जातो तिथे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात। कारण आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अतिशय पवित्र असून लक्ष्मीचा अवतार मानला जातो। ती विष्णूंची पत्नी आहेत आणि कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करत असतो। या दिवशी तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येते। देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते
आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे, घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, तर तुम्ही हा उपाय या कोजागिरी पौर्णिमेला नक्की करा. कारण कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या आजूबाजूला वास करत असते आणि तिचा वास या तुळशीमध्ये सुद्धा असतो. आणि म्हणून या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि लक्ष्मी ही धनाची, संपत्तीची देवी मानली जाते. ज्या घरात तिची सेवा केली जाते त्या घरातच ती अखंड स्वरूपात वास करत असते. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला उद्या हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या घरामध्ये जी तुळस आहे तर त्या तुळशीपाशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा तुम्हाला पंचगव्य टाकून स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यासाठी एक मातीची पंती घ्या किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, म्हणून शुद्ध गाईचं तूप घालायचं. यानंतर यामध्ये आपल्याला जी फुलवात असते तर ती फुलवात या दिव्यामध्ये लावायची आहेत. फुलवात लावताना तिला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती लाल पिवळी करायची आहेत. आणि यानंतर ही फुलवात या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत. फुलवात तुमच्याकडे नसेल तर दुहेरी कापसाची वात घ्या, त्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं, लाल पिवळी करायची आणि ही दुहेरी कापसाची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहेत. यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत, फुलं घ्यायची आहेत. तसेच एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. आणि सोबतच तुम्हाला एक कवडी लागणार आहेत. कवडी ही सर्वांनाच माहीत आहे. जेव्हा माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला तेव्हा कवडीची उत्पत्तीसुद्धा झाली होती आणि कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो पाहिला असेल किंवा मूर्ती पाहिली असेल तर तिच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ ही असतेच. म्हणून तुम्हाला एक कवडी घ्यायची आहेत. तुमच्या घरामध्ये असेल तर तीच तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही विकत आणली तरीही चालेल. अगदी 5 ते 10 रुपयांना जिथे पूजा साहित्य मिळते तर तिथे ही कवडी मिळते, तिथून तुम्ही आणली तरीही चालेल. यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहेत आणि यानंतर हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर तुळशीला हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत. यानंतर तिथेच तुळशीपाशी बसून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमधली थोडीशी माती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यावर तुम्हाला ही जी कवडी आहे तर ही ठेवायची आहेत. कवडी घेताना पिवळ्या रंगाची असेल तर पिवळ्या रंगाची घ्या, पिवळ्या रंगाची नसेल तर मग थोडीशी हळद त्या कवडीला तुम्हाला लावायची आहेत. ओली करून ती कवडी तुम्हाला पिवळी बनवायची आहेत आणि उजव्या हातावरती आपण माती घेतलेली आहे तर त्या मातीवर तुम्हाला ही कवडी ठेवायची आहेत. यासोबतच तुम्हाला 2 लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा जर तुम्ही केल्या तर या सेवेने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. यानंतर मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आणि यानंतर या वस्तू तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडून टाकायच्या आहेत. म्हणजेच तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला एक छोटासा खड्डा घ्यायचा आणि त्यामुळे तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या पुरून टाकायच्या आहेत. या वस्तू लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतात, कारण ह्या वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत.
यानंतर जी चणा डाळ आणि गूळ आपण वाटीमध्ये घेतले आहे तर तो सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायचा आहे। यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना ही व्यक्त करायची आहेत। यानंतर काही वेळाने ती चणा डाळ आणि गूळ तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे। तुमची घरची गाय असेल, शेजारची गाय असेल तर कोणत्याही गाईला तुम्ही हा चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो खायला देऊ शकता। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे। सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा तुम्ही 7 ऑक्टोबरला सकाळी 9च्या अगोदर सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता। अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हा उपाय नक्की करा, कारण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। तसेच या दिवशी घरातील स्त्रियांनी व्रत आवर्जून करावे। हे व्रत केल्याने मुलाबाळांचे कल्याण होते, मुलांच्या आयुष्यातील समस्या, संकट, अडचणी हे दूर होत असतात। म्हणून घरातील आईने उद्या कोजागिरी पौर्णिमेला व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। संपूर्ण दिवसभर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता। रात्री चंद्राची पूजा करून हे व्रत तुम्हाला सोडायचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।